परित्यक्त्या स्त्रिया, अति गरीब महिला, परंतु अजूनही साधारणतः 1,500 ते 2,000 लोकांची इथून मागणी आहे आणि त्याचे अर्ज आपण स्वीकारत आहोत सर. आणि त्याच्या इष्टांकाची मागणी आपण शासनाकडे पाठवलेली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेली आहे. एक पत्राची प्रत आपल्याला सुद्धा आम्ही देतोय सर. मॅडम सुद्धा एक प्रत देऊन टाका. आणि तो एक विषय आहे. आणि त्याशिवाय बाकीची आणि संजय गांधी योजना सर, जे रुटीनची कामं आहे ते रुटीनची कामं तर होत आहेत, कार्यालयात सुद्धा पूर्ण होतात, परंतु काही विषय असे आहेत सर की जे आपल्याकडे काही अन्य इष्टांक नसल्यामुळे किंवा काही गोष्टी आपण करू शकत नाही. जसं पुरवठ्याचा एक विषय आहे, यांची नेहमी मागणी असते. ह्या 3 वर्षात आपण जवळपास 2,000 लोकांना लाभ दिलेला आहे. ग्रामीण भागामध्ये 3-4 ठिकाणी हा कॅम्प झाला. मागच्या 2 आठवड्यापूर्वी भुसावळला झाला आणि आज हा वरंगावला होतोय. शेवटचा कॅम्प आहे म्हणून 6वा. त्याच्या पुढे घ्या. ग्रामीण भागातला शेवटचा आहे. उद्देश एकच आहे, तिथे जाऊन तहसील किंवा त्या आता कार्यालयात जाऊन कामं होत असतात, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की नागरिकांना नेमकं तिथे गेल्यावर कोणाला भेटावं, कोणाला काम सांगावं तेच कळत नसतं. पेपर घेऊन कधी हा अधिकारी भेटला नाही, कधी तो भेटला नाही, असे येऊन बऱ्याचशा लोकांना परत यावं लागतं. किंवा या अधिकाऱ्याचं काम झालं तर तो अधिकारी जागेवर नाही, त्याला काही सांगितलं तर तो म्हणतो त्याच्याकडे भेटा. तशा काही अडचणी येऊ नये म्हणून सगळे अधिकारी इथेच, आणि काय असेल साक्षमक्ष तो त्याच्याकडे जायचं की त्याच्याकडे जायचं, ते सगळं इथेच सॉल्व्ह होणार आहे. म्हणून हा महाराजस्व अभियान जे आहे, जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे लाभ पोहोचले पाहिजे. तुमचे इथे जे समस्या असतील तर सॉल्व्ह तर होतीलच. आता जसं मला तहसीलदारांनी काय इष्टांक वाढवायचं सांगितलं, आपण मॅडम खरं हातूरला गेलो होतो आपण, तेव्हा मी सांगितलं होतं, बबलू भाऊ बोलतोय, हातूरलाही सांगितलं होतं मी की लोकांमध्ये चढावड असते, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे इतकं, माझ्याकडे तितकं ते दाखवण्याची. पण अलीकडे मी BPL आहे, मी अंत्योदय आहे हे दाखवण्याची स्पर्धा लागली कशी. प्रत्येकाला त्याचे लाभ पाहिजे. जो खरोखर गरजू असेल निश्चितपणे त्याला तो लाभ दिला गेला पाहिजे. मागे BPL ची संकल्पना जी निघाली होती त्याचा उद्देश काय होता, पूर्ण देशाची BPL ची संख्या एकदा सर्वे केल्यानंतर BPL ची संख्या निश्चित झाली की या BPL च्या लोकांना सगळे शासकीय लाभ द्यायचे आणि त्यांना BPL च्या योजनेतून बाहेर काढायचं, म्हणजे BPL कॅटेगरीतून त्यांना बाहेर काढायचं. म्हणून या घरकुल योजना असतील, शौचालय असेल, संजय गांधी निराधार असेल, या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ देऊन त्यांना BPL यादीच्या बाहेर काढायचं. आता BPL ची संख्या कळाली, सगळ्या योजना दिल्या, त्याच्यानंतर BPL ची संख्या कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? हा, दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्रत्येक जण म्हणतो मी BPL, चालली ते संख्या वाढत. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी घडतंय मॅडम. आता इष्टांक वाढवून द्यायला आम्ही पण शासनासाठी प्रयत्न करतोय, परंतु जो लोक खोटा लाभ घेत आहे त्याची आपण एकदा पाहणी केली पाहिजे. त्यांची नावं कमी करून ते खऱ्या गरजूंना दिलं पाहिजे. त्या इष्टांकाची कदाचित गरजच पडणार. आणि ग्रामीण भागामध्ये तहसीलदार ही अतिक्रमण नियमाकुल करतील. सगळे तुमचे कागदपत्र पाहून ते क्लिअर करतील. एका ठिकाणी एखाद्या घरामध्ये किराणा दुकान चालतं, काही छोटीशी डेअरी असते, काही पान टपरी वगैरे काही असतं, ते पण इथे कन्सिडर केलं गेलं आहे. पण त्याचा मुख्य रस्त्यावर जे नाही, परत सांगतोय ते तुम्हाला की 2011 पूर्वी तर माझ्या एक रस्त्यावर येईल हे नियमित करा, तसं होणार नाही. जी आडमार्गाला काही जे घरामध्येच, आपण ग्रामीण भागामध्ये कसं असतं की घरामध्ये छोटंसं किराणा दुकान चालवतात वगैरे, तर तसंही नियमाकुल करण्यासाठी तर प्रावधान दिलं, पण त्याची चेकिंग तहसीलदार करतील, अधिकारी करतील. आणि आम्ही 2011च्या आधीपासून हे सगळं सुरू करणार. माधुरी आकाश कुमार, उमेश चंद्र गोपाळ चौधरी, पूजा उमेश चंद्र चौधरी जरा आहे.
तर आज महाराजस्व शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं, काय सांगाल? राजस्व अभियान जे आहे ते महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी चालू केलेली चांगली कल्पना शासन आपल्या दारी. त्याकरता या वरंगाव शहरातल्या जनतेला याचा शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्या समस्या या त्याचं निराकरण तिथं स्पॉटवर झालं पाहिजे, यासाठीचा कॅम्प इथे आयोजित करण्यात आला होता. महसूल प्रशासनाचं मान्य प्रांताधिकारी जितेंद्र पाटील साहेब, तहसीलदार नीताताई लबडे यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांच्या हस्ते इथे झालं. त्यांनाही मी धन्यवाद देतो की आमच्या शहरातल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून का होईना इथे सुरू केलेला आहे आणि मला आशा आहे की या समस्या तातडीनं सुटतील. भाऊ, नगरपालिकेच्या टायमाला संजय सावकार यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली होती, तुम्ही भाजपच्या असलेल्या नगरसेवकांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आज तुम्ही सगळी एकाच व्यासपीठावर आहे, कसं पाहता? मी हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, हे शासकीय व्यासपीठ आहे आणि ते तालुक्याचे आमदार आहेत. त्याचा महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्री म्हणजे प्रोटोकॉल असतो. मंत्री महोदय जर कधी आपल्या जर कधी घरी जर कधी आले तर आपण पाहुण्यांचं स्वागत करतो. या भूमिकेतनं मी मंत्री महोदयांचं स्वागत केलं आहे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, मी माझ्या भूमिकेवर चालतो आहे आणि सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला पाहिजे, जे काम आहे ते कामं त्या माध्यमातून झालं पाहिजे, यासाठी सर्व राज्याचे मुख्यमंत्री ते आमच्या हृदयातले स्थान आहे. गिरीश भोये या हृदयातले स्थान आहे. मग त्याप्रमाणे गुलाबराव पाटील असतील, सावकारे साहेब असतील, त्याच्यानंतर हे जे मंत्री महोदय या मंत्री महोदयांकडे जाऊन आपण तर काम त्या माध्यमातून गावासाठी मी पहिले सांगितलं आहे की मी स्वतःसाठी कोणालाही काही मागणार नाही की सुनील काळेला वाचवा किंवा सुनील काळेला काही द्या, याच्यासाठी मागणार नाही. माझ्या गावच्या नागरिकांना तिथे शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, शासनाचा निधी त्या माध्यमातून मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी पहिले सांगितलं की मी कोणाची पाय धरायला त्या माध्यमातून तयार आहे, जनतेसाठी, माझ्यासाठी नाही. राजस्व समाधान शिबिराचं आयोजन या मागची मंडळी त्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचं. कार्यक्रम जवळजवळ गॅस छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. वरंगावला आज त्याच्यासाठी कॅम्प लावण्यात आलेला होता. वरंगाव आणि वरंगावच्या परिसरातील जेवढी गावं आहेत त्या सगळ्याच नागरिकांसाठी हा कॅम्प घेण्यात आलेला होता. तसं तर रेग्युलर कामही कार्यालयामध्ये होतच असतात, शासकीय कार्यालयामध्ये, परंतु तरी काही कामं अशी असतात की जी थांबून जातात किंवा बऱ्याचशा नागरिकांना ऐन वेळेला अधिकारी मिळत नाही किंवा त्याच्यात काही अडचणी येतात, तर त्या अडचणी जागच्या जागी सोडाव्या म्हणून या महाराजस्व अभियानाचा शासनाने सुरुवात केलेली आहे. याच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी बोलवून जागेवरच जे प्रश्न सुटतील ते इथल्या इथे सोडवले जातात आणि जे काही जटिल प्रश्न असतील मग ते त्याची नोंद घेऊन मग तहसीलदार मॅडम त्यांच्या दालनामध्ये नंतर सोडतात. आता तुम्ही उष्णतेचा विषय काढला, उष्णता वाढते पण सर्रास वृक्षतोड केली जाते, कत्तल केली जाते, याकडे शासन काय ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट शासनावर ढकलून चालत नाही. आता वृक्षतोड करतात ते त्या नागरिकांनी विचार करायला पाहिजे की आपण एका बाजूला एवढा निसर्गाचा कोप होतो आहे, एवढी उष्णता वाढते आहे, झाडं लावायच्या ऐवजी झाडं तोडणं ही खरोखरच मोठं पाप आहे. म्हणून नागरिकांनी याच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडं जगवली पाहिजे, लावली पाहिजे. भाऊ, सुनील काळे आणि तुम्ही आज एकाच व्यासपीठावर आलेला आहात, काय सांगाल? नगराध्यक्ष आहे ते, त्यांच्या गावात कॅम्प असल्यामुळे काही साहजिकच आहे असं नसतं.